तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर सकाळी सकाळी छानपैकी अशी बाहेर आली आहे. बाकीची कामं करून झाली, बाकीचे राहिले आहे, पण म्हटलं छानपैकी हवा सुटली आहे, तुम्हालाही दाखवावं. तर घराबाहेर असं पाऊल टाकतात झाडांची हिरवाई, हलकासा असा वारा आणि सकाळपासून सूर्यकिरणांनी मन अगदी प्रसन्न झालं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि त्याच्यातल्या त्याच्यात नेहमीप्रमाणे तुळशीची पूजा करून झालेली आहे. आणि तुळशीपाशी दिवा पाणी वगैरे लावलं की अगदी मन असं प्रसन्न होऊन जातं. घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून रोज सकाळी तुळशी मातेला पूजा वगैरे आणि पाणी वगैरे दिवा लावून उदबत्ती धूप वगैरे दाखवावी असं म्हटलं जातं. आणि छान मनाला अगदी प्रसन्न असं वातावरण होऊन जातं. त्याच्यानंतर घरात आली आणि जरा घरातली कामं वगैरे करून घेऊ म्हटलं. घरात पुसपास वगैरे करून घेऊया. बाकीची कामं करून झाली होती सकाळी, तुम्हाला माहीतच आहे, नेहमी मी सांगत असते. पाणी वगैरे आलं म्हणजे कपडे वगैरे बाकीची दुसरी कामं जी आहे वरवरची ती करून झाली आहे. अगदी फटाफट करून घेतली. आणि त्यानंतर म्हटलं थोडंसं मग आता टाईम होता म्हणून म्हटलं पुसपास वगैरे करून घेऊया. आणि नीटनेटके ठेवले त्या अगदी छान आणि असं व्यवस्थित वाटतं स्वच्छ करून. कारण धूळ वगैरे इतकी येते ना, सध्या खूप धूळ उडत असते, त्याच्यामुळे मग घर स्वच्छ करून घेतलं, व्यवस्थित करून घेतलं. त्याच्यानंतर यश चालला होता बाहेर मंदिरामध्ये. आता सकाळचे वाजले होते 9:30 टाईम झालेला होता. तर तो मंदिरात वगैरे जातो. आता घरी आहे. तसाही मध्येही सुट्टी असली की तो नेहमी जात असायचा. तर आता सुट्ट्याच आहे म्हणून तो मंदिरात चालला होता. त्याला म्हटलं कुठे चालला, तर फ्रेंडसोबत चाललो मंदिरात असं त्याने सांगितलं. मग त्याच्यानंतर परत मी किचनमध्ये आले. त्याच्यानंतर मग परत इथे जी काही भांडी वगैरे सकाळची घासून घेतली होती ती व्यवस्थित रॅकवर स्टँडवर लावून देत आहे मी इथे. आणि त्याच्यानंतर इथले जे ताटं आहेत ना, खूप धूळ येते सध्या, वारा खूप येतो ना, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने खूप हवा वगैरे येत असते. मग त्याच्यामुळे भांड्यांवर अगदी बारीक अशी धूळ उडलेली असते. मग म्हटलं ती जरा पुसून वगैरे घ्यावी आणि सगळे भांडे वगैरे रचून घ्यावे. तर ते आवरून घेत आहे मी इथे. आणि वरवरची तुम्हाला माहीतच आहे, बाकीची कामं करून झाली आहे, पण किचनमध्ये कुठेही घाण दिसलं ना, मग इतर वेळेला टाईम काढण्यापेक्षा असं जर आपल्याला 1-2 मिनटाचा टाईम असं असेल आपल्याकडे, तर आपण नक्कीच या पद्धतीने करू शकतो. तर नेहमी घरामध्ये अशा पद्धतीने पुसपास वगैरे करून घेतली ना, काही वरच्यावर आपल्याला जे दिसलं ते केलं म्हणजे आपल्याला मग नंतर जास्त काम येत नाही आणि घरही खराब दिसत नाही आणि भांडी वगैरे स्वच्छ आपली राहत असतात. तर दुसरे कपडे वगैरे होते पडलेले ते व्यवस्थित कपाटात वगैरे लावून घेतले. त्याच्यानंतर इथे आता मी किचनमध्ये येते. म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करून घेऊया. तोपर्यंत सकाळची कामं आवरतच स्वयंपाकाचा टाईमही होऊन जातो. तर म्हटलं छानपैकी असं चमचमीत काहीतरी बनवूया आणि झटपट होईल असं, की मग कसं की उशीर नाही होणार म्हटलं. आणि छान मस्त आता खूप दिवसानंतर बनवणार आहे. मस्त असा चमचमीत महाराष्ट्रीयन मसाले भात बनवून घेणार आहे मी इथे. लग्नपंक्तीत केला जातो त्या पद्धतीने. तर आता मी तुमच्यासोबत तोही शेअर करते. आणि अगदी चविष्ट आणि मस्त असा झालेला होता. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, बघून घ्या. आणि तोच मी आता इथे सगळे तयारी करून घेतलेली आहे त्याच्यासाठी. तर इथे सगळ्यात आधी घेऊन घेतलेलं आहे मसाल्याचे जे साहित्य, अख्खे मसाले, लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता अशा पद्धतीने घेऊन घेतलेले आहे. त्याच्यानंतर टोमॅटो, फुलकोबी, कांदा आणि एक वांगं घेतलेलं होतं, ते कट करून घेतले आहे मोठ्या पीसेसमध्ये. आणि ह्या भांड्यामध्ये इथे खोबऱ्याचं वाटण आहे. थोडंसं खोबरं, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण अशा पद्धतीने वाटण करून घेतलं होतं. त्याच्यानंतर इथे बटाटा आणि वाटाणे आहेत पाण्यामध्ये. शेंगदाणेसुद्धा भिजत घातली होती थोडीशी, तीसुद्धा भिजत घालायची पाण्यात, त्याच्यानंतर यूज करायची. आणि तुम्ही खोबऱ्याचे काप यूज करत असाल ना, ते सुद्धा पाण्यात भिजत घालायचे आणि मस्त यूज करायचे. मी ओलं खोबरं होतं तेच वाटून घेतलं आहे. त्याच्यासोबत अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कुकर ठेवून घेतलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकून घेतलं. तेलामध्ये वाटाणे टाकून घेतलेले आहेत. म्हटलं यांना आधी नरम करून घेऊया, आपण तेलात परतून घेऊया, तर मग काढून घेऊया बाहेर. पण म्हटलं तसं न करता मी आधी ते टाकून दिले. तुम्ही सगळ्यात आधी इथे कांदा वगैरे टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकला, अगदी 2 मिनटं त्याला परतला की त्याच्यामध्ये मग बटाटा आणि वाटाणे टाकून घ्यायचे आहेत. आणि मग इथे खडे मसाले वगैरे टाकून घेतलेले आहेत.
तेजपत्ता, लवंग, मिरे आणि 2 ते 3 एलची घेतलेली होती अशा पद्धतीने, आणि दालचिनीचे तुकडे होते 2-3. तर तुमची क्वांटिटी किती त्यानुसार घ्यायचे आहेत. मी इथे 2 ते 3 वाटीचा इथे मी मसाले भात बनवून घेणार आहे. तर त्या क्वांटिटीत घेतलेला आहे. 3 ते 4 लोकांना पुरेल एवढा. त्याच्यानंतर शेंगदाणे टाकून घेत आहे मी इथे. म्हणजे एक एक करून आपल्याला जे थोडेसे सॉफ्ट होणारे आहेत ना पदार्थ ते नंतर टाकायचे. जे कट केलेल्या भाज्या असतात, तुम्ही याच्यात अजून भाज्या ॲड करू शकतात, तसं काही हे नाही आहे. तोंडली वगैरे पण ॲड करू शकतात याच्यामध्ये. त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एक एक पदार्थ टाकून घ्यायचा आहे. पण सगळे टाकलं गेलं आणि मग कांदाच विसरली होती टाकायचा. कांदा नंतर टाकला मीने, पण तो तुम्ही आधी ॲड करायचा आहे. तर अशा पद्धतीने पण छान परतून गेलेला होता. छान वगार झाली होती ना, तर कांदासुद्धा छान असा गुलाबी रंगावर छान होऊन गेला होता, परतून झाला. त्याच्यानंतरच मी इथे लास्टमध्ये वांगे वगैरे टाकून घेतलेले आहेत आणि छान मिक्स करून घेत आहे. अशा पद्धतीने थोडा तेलामध्ये 1-1, 2-2 मिनटं छान अशा प्रत्येक भाज्या मी इथे परतून घेतलेल्या आहेत तेलामध्ये. म्हणजे त्यात छान तेलामध्ये परतल्या ना तर छान लागते त्यांची टेस्ट. त्याच्यानंतर जे वाटण बनवून घेतलं होतं ते मी इथे टाकून घेत आहे. तर वाटण तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. मी थोडंसं ओलं खोबरं होतं ते घेतलेलं आहे. छान लागतं ते अगदी. तर ते वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर टाकली. 4 चमचे इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे, गोडा मसाला. त्याच्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर धना पावडर 2 चमचे आणि मिक्स करून घेतलं. तांदूळ धुवून घेतलेले होते ते टाकून घेतले, ते सुद्धा मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतलेले आहे. 2 ते 3 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतले होते मोठे मोठे पीसमध्ये. ते लास्टमध्येच टाकायचे आहे, म्हणजे भात वगैरे झाला की छान दिसायला दिसतात ते. तर तुमचा तांदूळ कोणता आहे ना, तर या पद्धतीने तुम्ही इथे तांदळाला पाणी वापरायचं आहे. तर मी इथे आत्ता 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, पण नंतर अजून त्याला अर्धा ते 1 ग्लास पाणी लागणार आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे, तेही मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यानंतर पाणी टाकून घेतलं आणि मग इथे आता कोथिंबीर वगैरे टाकून घेत आहे आणि मग आपल्याला आता कुकरचं झाकण वगैरे लावून घ्यायचं आहे. पाणी लागलं म्हणून मी अर्धा ग्लास पाणी इथे आता यूज केलेला आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि इथे मंद आचेवर मीडियम फ्लेमवर म्हणजे 2 व्हिसल करून घेणार आहे. तुमचा कुकर कोणता आहे? माझ्या ह्या स्टीलच्या कुकरमध्ये 2च व्हिसल घ्यावी लागते आणि छान असा हे बघा मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे. चमचमीत असा, दिसायलाही खूप छान दिसतोय आणि चवही तितकीच अप्रतिम अशी मस्त झालेली होती. खूप छान असा सुगंध येत होता घरामध्ये सगळा. तर अशा पद्धतीने झटपट असा आपला मसाले भात तयार होतो कुकरमध्ये. आता सध्या LPGची शॉर्टेज आहे, तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने कुकरमध्ये भाज्यासुद्धा बनवू शकता तुम्ही. मी तर नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते की कुकरमध्ये भाज्या बनवा की झटपट तयार होतो, म्हणजे तुमचा गॅसही वाचेल त्याचं याच्याने आणि अशा पद्धतीने तुमचा स्वयंपाकही छान असा रेडी होतो. तर छानपैकी मसाले भात तयार झालेला आहे. तुम्हाला माहीतच आहे सतीश त्यांना जायचं आहे म्हणून मी म्हटलं चला त्यांना ताट वगैरे वाढून देऊया झटपट. छान आज असं हलकंसं जेवण, उन्हाळ्यामध्ये कसं असं हलकंसं खाल्लं ना तर बरं वाटतं. आणि ह्या मसाले भातासोबत छानपैकी असा रायता बनवून घेणार आहे मी. मसाले भात काढून घेते आधी ताटामध्ये, त्याच्यानंतर काकडी आणि कांद्याचं छानपैकी इथे रायता बनवून घेणार आहे. नाही तर मग तुम्ही आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर छानपैकी असा छास वगैरे, मग थोडीशी अशी वाटीत म्हणा थोडीशी का होईना दही वगैरे अशा पद्धतीने खाल्लं ना तर उन्हाळ्यामध्ये खूप चांगलं असतं, पोटामध्ये थंडावा वगैरे राहतो त्याच्याने. तर इथे रायता बनवून घेत आहे मी झटपट असा आणि काकडी कट करून घेतलेली होती बारीक आणि तुम्ही किसूनही घेऊ शकता, नाही तर मग मी कटच करून घेतलेली आहे आणि कांदाही कट करून घेतलेला आहे बारीक इथे आणि दही घेतलेलं आहे. दहीमध्ये आता इथे काळा मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी जिरा पावडर टाकली, थोडा चाट मसाला टाकला, ते मिक्स करून घेणार आहे मी इथे आणि जे कट केलेली काकडी आणि कांदा होता ते सुद्धा मिक्स करून घेणार आहे याच्यात. आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही रायता बनवू शकता. बहुतेक वस्तूंचा रायता छान इथे तयार होतो. वेगवेगळा तुम्ही रोज बनवला किंवा मग हाही बनवला तरीही चालतं, नुसता कांद्याचाही बनवला तरीही चालतो. खूप छान लागतं जेवणासोबत आणि छान असा वाफळता आपला मसाले भात तयार झालेला आहे.
आणि खूप टेस्टी असं झाला होता. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला होता. कैरीच्या 2 चटण्या आपण इथे बघणार आहोत आता तुमच्यासोबत शेअर करते. कैरीचा किस करून झटपट असं आपल्याला जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी लोणचं कसं बनवायचं. तर इथे कैरी घेतलेली आहे, तुम्ही मोठी पण घेऊ शकता. माझ्याकडे लहान आहेत तर मी इथे 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर यांना आता किसून घ्यायचं, वरची साल काढून घ्यायची स्वच्छ धुवून आणि मग यांना असं किस करून घ्यायचं आहे आपल्याला. रोज जेवणासोबत आता छान अशा कच्च्या कैऱ्या भेटायला लागल्या आहेत, तर त्याच्यापासून छान तोंडी लावण्यासाठी असं लोणचं आपण बनवून घेऊ झटपट. इथे कैरीचा किस करून तयार झालेला आहे. तर आता इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. एक कोणतीही कढई किंवा मग आपल्या तव्यावर सुद्धा तुम्ही भाजू शकता. 1 ते 1.5 चमचा मी इथे राई घेतलेली आहे. आपण जी राई तडक्याला टाकतो ती घ्यायची आहे आणि थोडीशी तिला भाजून घ्यायची. त्याच्यासोबतच इथे मी 1 चमचा इथे मेथी दाणे घेते, ते सुद्धा भाजून घ्यायचे आपल्याला. अगदी थोडेसेच भाजायचे. थोडासा अगदी कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायचा. गॅस बंद केलेला आहे, बघू शकता कलर चेंज झाला, थोडेसे व्हाईट सारखे झाले की म्हणजे झालं समजायचं. आता हे काढून घ्यायचं एका बाउलमध्ये. थोडं थंड झालं की याला मी मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये जाड. आता इथे मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे थोडं थंड झाल्यावर आणि आता याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. इथे हे वाटून झालेलं आहे मसाला आपलं राई आणि मेथीचे दाणे. तर हे याच्यावर टाकून घ्यायचे. 1 चमचा इथे बडीशोप टाकून घ्यायची, अगदी छान लागतो टेस्ट याचा. थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आणि इथे अगदी थोडीशी अर्धा चमचा इथे लसणाची पावडर घेतली मी, ती टाकून घ्यायची. पावडर ही घरीच बनवलेली आहे, तुम्ही व्हिडिओ बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. अर्धा चमचा हळद, आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे, मी 1 ते 1.5 चमचा टाकून घेते. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. इथे 4 चमचे तेल गरम करून घेते मी. आपल्याला आता याच्यावर टाकायचं आहे गरम केलेलं तेल. तेल गरम झालंय, गॅस बंद केला. अगदी थोडंसं कोमट होऊ देऊया आपण याला, नंतर याच्यावर टाकून घ्यायचं. आता याच्यावर हे टाकून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. तेल टाकल्यावर छान अशी फोडणी बसते मग याला. मग आपण याला लगेच जेवणासोबत खाऊ शकतो. तर मिक्स करून घ्यायचं चांगलं. वा, अगदी असा खमंग वास येतोय छान असा. आपण जे लोणचं बनवतो ना तेव्हा किती छान असा सुगंध येतो तेल टाकल्यानंतर, तसाच अगदी येतोय आणि खूप टेस्टी पण लागणार आहे. छान आणि टेस्टी असं आपलं लोणचं रेडी झालेलं आहे, अगदी तोंडी लावण्यासाठी, रोजच्या दुपारच्या संध्याकाळच्या जेवणासाठी आणि नुसतं चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता. खूप छान असं चटणी बनवून घेणार आहोत कैरीची. रोज जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी छान अशी लागते. तर इथे कैरी घेतलेली आहे, त्याच्यावरची छिलका म्हणजे साल काढून घ्यायची आणि कट करून घ्यायची कैरीला. तर इथे 8 ते 10 असे मी पुदिन्याचे पाने घेतलेले आहेत. थोडासा अद्रकचा तुकडा घेतला 1 इंच इतका आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आणि कैरीची चटणी आज आपण बनवणार आहोत. तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. कैरी टाकून घ्यायची, अद्रक टाकून घ्यायचं आणि ही पुदिन्याची पाने जी आपण घेतली ती पण टाकून घ्यायची. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्कंसुद्धा घेऊ शकता. किसून घ्यायचं म्हणजे वाटायला मदत होते. तर हे टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आवडीनुसार हिरवी मिरची टाकून घ्यायची. 1 मिरची घेते मी इथे. आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यातच, म्हणजे लवकर वाटलं पण. चटणी वाटून झालेली आहे आपली. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची. तेल घेतलेलं आहे इथे 2 चमचे. आपल्याला थोडी फोडणी करून घ्यायची आहे. राई टाकून घ्यायची 1 चमचा. कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची. गॅस बंद करायचा. तयार झालेली आहे फोडणी. आपली चटणी वाटून झाली छान अशी, त्याच्यावर ही फोडणी टाकून घ्यायची. चांगली मिक्स करून घ्यायची आणि टेस्टी अशी आपली कैरीची आणि खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे. रोजच्या जेवणासोबत छान अशा कैरीच्या दिवसामध्ये तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत
आपले 2 छान अशा चटण्या म्हणता येईल किंवा मग 2 लोणचे. छान अशी एक आपण खोबऱ्या आणि कैरीची चटणी तयार आहे आपली. आणि छान असं लोणचं जे आपण झटपट बनवू शकतो. अगदी 2 ते 3 मिनिटात बनून तयार होतं दोघी वस्तू. आणि जेवणासोबत खमंग अशा आपल्या 2 चटण्या रेडी झालेल्या आहेत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? अगदी सोपी आहे बनवण्यासाठी आणि घरच्याच साहित्यात बनून तयार होतात. तर जेवणाची मजा सुद्धा खूप येणार आहे या चटणींसोबत. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.